मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीनं मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळा या कार्यशाळाचा हा 12वा दिवस आहे. या 12व्या दिवसातल्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतोय आणि आतापर्यंत आपण मानवी हक्क संरक्षण अधिनियमातील कलम 16 पर्यंतची माहिती आपण पाहिलेली आहे. कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेल्या मानवी हक्क आयोगाला नेमक्या काय अधिकार आहेत, चौकशीच्या संबंधाने काय अधिकार आहेत, त्याचे कर्तव्य काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि हा कायद्याच्या दृष्टिकोनातून अस्तित्वात आलेला मानवी हक्क आयोग नेमकी कशी कारवाई करू शकतो, त्याचे प्रयोजन काय आहेत, या संबंधाची माहिती आपण पाहत आहोत. आणि ही पाहत असताना मानवी हक्क आयोगाला असलेल्या अधिकाराची, त्याच्या कर्तव्याची किंवा त्याच्या संबंधित असणाऱ्या तरतुदीची आपण कलमांमध्ये नमूद केलेल्या ची माहिती आपण पाहत आहोत. याच्यामध्ये कलम 16 मध्ये मानवी हक्क आयोगाच्या या टप्प्यावरती जर आपण पाहत असताना मानवी हक्क आयोगाला एखाद्या व्यक्तीची चौकशी करत असताना त्याला आवश्यक असणारे किंवा त्याच्या संबंधित चौकशीला उपस्थित राहत असताना 16व्या कलमामध्ये जी तरतूद करून देण्यात आलेली आहे, ही तरतूद आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये 16व्या कलमामध्ये अशी तरतूद केलेली आहे, की मानवी हक्क आयोगाच्या चौकशीच्या एखाद्या टप्प्यावरती त्याला जर कोणत्याही व्यक्तीच्या वर्तणुकीबद्दल चौकशी करणे आवश्यक वाटले किंवा चौकशीमुळे एखाद्या व्यक्तीच्या नवलौकिकास पूर्वग्रहामुळे बाधा पोचण्याची शक्यता आहे, असे जर त्याचे मत झाले, तर त्या व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची आणि तिच्या बचावासाठी पुरेसे असे पुरावे सादर करण्याची वाजवी संधी देण्यात येईल, असं या कलमामध्ये नमूद केलेलं आहे. परंतु पुढे असं सांगितलेलं आहे, की परंतु जेव्हा साक्षीदाराच्या विश्वासाचा आधी आक्षेप करण्यात येईल, तेव्हा कलमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. याचाच अर्थ एखादा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आहे किंवा काय आहे आणि त्याला जर आयोगाने चौकशीची नोटीस काढली आणि त्याला असं वाटलं, की या चौकशीला समोरे गेलं, तर त्याची समाजात अपप्रतिष्ठा होईल किंवा त्याला असं होईल, असं जर त्याला वाटलं, तर त्यांनी तसे पुरावे आयोगाकडे सादर करायचे आणि त्यांनी त्याला त्याचं मत मांडण्यासाठी त्या संबंधाने आयोग त्याला पूर्ण वाजवी संधी देईल. मात्र ही संधी देत असताना पुढे असं म्हटलेलं आहे, की त्या ठिकाणी विश्वासार्हतेच्या संबंधाने साक्षीदाराच्या ज्या विश्वासाचा अधिक्षेप असेल, त्यावेळेस या कलमाची कुठलीही तरतूद त्या ठिकाणी लागू होणार नाही, असं स्पष्टपणे या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता गाईज आपण प्रकरण 6 मध्ये येऊया. आतापर्यंत आपण मानवी हक्क आयोगाची रचना पाहिलेली आहे. मानवी हक्क आयोगाच्या तरतुदी त्याची निवड समिती कोण करतं, मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि त्याच्या सदस्य याच्या नियुक्ती कोण करतं, हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर मानवी हक्क आयोगाला पदावरनं कसं घालवता येतं, एखाद्या व्यक्तीचं पद किंवा सदस्य एकदा निवड झाल्यानंतर त्यांच्या पदावरनं त्यांना दूर कसं करता येतं, या संबंधीच्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. यानंतर मानवी हक्क आयोगाला कुठले अधिकार देण्यात आलेले आहेत चौकशीच्या निमित्तानं, कायद्यानं मानवी हक्क आयोगाला चौकशीचे कसे अधिकार दिलेले आहेत, याची माहिती आपण पाहिलेली आहे. यानंतर आपण मानवी हक्क आयोगाकडे एखाद्या तक्रार केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी यंत्रणा कुठली असू शकेल किंवा त्याची अन्वेषण यंत्रणा कुठली असू शकेल, त्याच्या चौकशीसाठी कोण यंत्रणा उपस्थित असेल, याबाबतची माहिती पाहिलेली आहे. याचबरोबर ती आपण मानवी हक्क आयोगाकडे साक्षी पुरावे जबानी कशा पद्धतीने द्यायच्या आणि मानवी हक्क आयोगाला त्या संबंधीचे कुठले अधिकार आहेत, याबाबतची माहिती आतापर्यंत पाहिलेली आहे. आता याच मानवी हक्क संरक्षण अधिनियमातील प्रकरण 4 ही जी प्रकरण आहे, तर या मानवी हक्क आयोगाची नेमकी कार्यपद्धती कशी आहे, ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आतापर्यंत आपण त्याचे अधिकार पाहिले, त्याच्या नियुक्त्या पाहिल्या, त्याच्या पदावरनं दूर करण्याचं पाहिलं, त्याच्याकडे चौकशीचे अधिकार पाहिले, हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता पुढे मात्र आपण पाहणार आहोत, की मानवी हक्काची आयोगाची कार्यपद्धती कशी आहे, ती कार्य कसं करतं, त्याचं कशा पद्धतीने त्याचं कार्य चालतं, या संबंधाने माहिती पाहत आहोत. तर याच्यामध्ये मानवी हक्क आयोगाच्या संरक्षण अधिनियमातील कलम 17 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे, की मानवी हक्क आयोगाच्या बाबतीत तक्रारीची चौकशी करताना केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य शासन किंवा त्याच्यात दुय्यम असणारी इतर कोणतेही प्राधिकरण किंवा संघटना यांच्याकडून तो विधी निर्दिष्ट करील त्यावेळी माहिती किंवा अहवाल मागवी.
म्हणजे ज्या वेळेस त्यांना विशिष्ट असं वाटेल, अशा आयोगाकडं याची कार्यपद्धतीचं कार्य करत असताना हे अधिकार आयोगाचं कार्य करत असताना हे अधिकार कलम 17 प्रमाणे मानवी हक्क आयोगाला आहेत. काय अधिकार आहेत? तर एक केंद्र शासन असू द्या किंवा कोणतेही राज्य शासन असू द्या किंवा त्या राज्य शासनाच्या दुय्यम असणारे इतर कोणतेही प्राधिकरण असू द्या किंवा संघटना असू द्या, यांच्याकडून वि विनिर्देश करील असे त्यावेळी म्हणजे विधिनिर्देश करेल किंवा नियमाप्रमाणे त्यावेळी माहिती किंवा अहवाल मागवण्याचा अधिकार याच्याकडं आयोगाला असेल. परंतु आयोगाने विहित केलेल्या कालावधीत माहिती किंवा अहवाल प्राप्त झाला नाही तर आयोग स्वतः तक्रारीच्या चौकशीची कारवाई करेल. हे कलम 17 मधली तरतूद आहे. सुरुवातीला आयोग त्याच्याकडे चौकशीसाठी तक्रार दिली तर काय करेल आयोग? या राज्य शासनाच्या कुठल्याही यंत्रणेकडे ते पाठवेल, अहवाल मागवेल, त्या संबंधीची माहिती घेईल आणि जर ती माहिती दिली नाही, तर ती माहिती न दिल्यामुळं आयोग त्या चौकशीची तक्रारी संबंधित पुढील कारवाई याच्यामध्ये करेल. आता याच्यामधलं कलम ख काय सांगतं? तर आयोगाकडे माहिती किंवा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील चौकशीची आवश्यकता नाही किंवा संबंधित शासनाकडून किंवा प्राधिकरणाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे किंवा कारवाई करण्यात आली आहे याबाबत आयोगाची खात्री झाली तर आयोग त्या तक्रारीवरील कारवाई करणार नाही किंवा तक्रारदारास तसे कळवी. याचा अर्थ काय? की एक्झाम्पल घ्या की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या एखाद्या विभागाच्या विरुद्ध तुम्ही मूलभूत मानवी हक्कांचं व्हायोलेशन झालेलं आहे, लोकांच्या मूलभूत मानवी हक्कांचं व्हायोलेशन त्या ठिकाणी केलेलं आहे, या संबंधाने तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीचा अहवाल त्या तक्रारीबाबत मानवी हक्क आयोगाने राज्य शासनाला अहवाल सादर करायला सांगितला आणि राज्य शासनाने त्याच्यात जर सांगितलं की या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही कारवाईला सुरुवात केलेली आहे किंवा आम्ही याच्या अगोदरच कारवाई केलेली आहे किंवा आम्ही कारवाई करणार आहोत, अशा पद्धतीची माहिती जर मानवी हक्क आयोगाला दिली तर ती माहिती तक्रारदाराला देऊन मानवी हक्क आयोग राज्य शासनाच्या कारवाई करेपर्यंत ती तक्रार पुढे कारवाई करणार नाही आणि तसं तक्रारदाराला कळवेल असं या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता कलम 2 मध्ये याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर कलम 2 मध्ये असं सांगते त्याच याच्यामध्ये 17(2) मध्ये 17(2) खंड 1 याच्यामध्ये असं सांगतंय की अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीस बाधा न आणता तक्रारीचे स्वरूप विचारात घेता चौकशी करणे आवश्यक आहे असे त्यास वाटल्यास चौकशी सुरू करण्यात येईल. जर आयोगाला वाटलं की या तक्रारीची चौकशी स्वतःच करायला पाहिजे, याची अहवाल मागवायची गरज नाही, तर डेफिनेट स्वतःच त्याच्यामध्ये काय होईल? आयोग आयोग त्या दृष्टिकोनातून चौकशी स्वतः करेल, त्याचे अहवाल राज्य शासनाकडनं मागवत बसणार नाही. हेही कलम त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता या संबंधीने चौकशीच्या संबंधीच्या उपाययोजनेच्या संबंधाने आपण बघूया की चौकशी नंतरची उपाययोजना आयोग काय करू शकेल? की एखाद्या प्रकरणाची चौकशी झाली, अहवाल त्याच्याकडे आला, सगळं झालं. तुमची तक्रारीच्या संबंधाने सगळे अहवाल आयोगापुढे राज्य शासनाच्या काही यंत्रणेकडे केलेले आहेत. तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रतिवादी असतील, त्यांनी त्याची माहिती त्यांच्याकडे सादर केलेली आहे. याच्यानंतर त्याच्या उपाययोजना आयोग नेमका काय करेल? ही याच्या कलम 18 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. तर आयोग पुढे असं नमूद केलेलं आहे की आयोगामध्ये या अधिनियमाखाली करण्यात आलेली एखादी चौकशी पूर्ण झाल्यानंतर आयोग खालील कोणत्याही उपाययोजना करेल. आता कोणत्या उपाययोजना करेल त्या अशा आहेत. नंबर 1, जेथे आयोगाने केलेल्या चौकशीमधून लोकसेवकाने मानवी हक्कांचा भंग केलाय किंवा मानवी हक्कांचा भंगास प्रतिबंध करण्यात हयगय केली आहे असे दिसून येईल, तेथे आयोग संबंधित शासनास किंवा प्राधिकरणास संबंधित व्यक्तीविरुद्ध आयोगाची कारवाई सुरू करण्याची किंवा आयोगाला योग्य वाटेल अशी इतर कारवाई करण्याची शिफारस करेल. लक्षात घ्या की तुम्ही सपोज महानगरपालिकेच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या संबंधाने तक्रार केली का जिल्हा अधिकाऱ्याच्या एखाद्या कार्यालयाच्या संबंधाने तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार त्या तक्रारीतून या लोकसेवकांनी मानवी हक्कांचा भंग केलेला आहे किंवा मानवी हक्काच्या भंगास प्रतिबंध केलेला नाही असे जर आयोगाच्या लक्षात आलं
तर आयोग काय करेल? त्या शासनाच्या संबंधित व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी किंवा तशी सुरू करण्यासाठी शासनाला शिफारस करेल आणि तो आयोग त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करेल, असं या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. याच कलमाच्या पोटकलम 2 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे, की सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा संबंधित उच्च न्यायालयाकडे त्यास आवश्यक वाटतील असे निर्देश, आदेश किंवा रीट याकरिता विचार करील. जर एखादं प्रकरण खरोखरच मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्टिकलचं व्हायोलेशन होतंय, असं जर मानवी हक्क आयोगालाच वाटलं, तर रीटच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय ज्याच्याकडे पण मानवी हक्क आयोग स्वतःहून शिफारस करेल अशा प्रकरणाची. तुमच्या तक्रारीच्या अनुषंगानं जर त्याच्यात असं वाटलं, की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उल्लंघन होतंय आणि मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून, तर मानवी हक्क आयोग ते उच्च न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे त्या रीटच्या माध्यमातून स्वतःहून शिफारस करेल किंवा ते दाखल करेल, असंही त्या ठिकाणी त्या कलमामध्ये म्हटलेलं आहे, तर त्या ठिकाणी विचार करेल असं स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली आहे. आता कलम 3 या पोट कलम 3 मध्ये असं म्हटलेलं आहे, की बळी पडलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आयोगाला आवश्यक वाटेल असे तात्काळ अंतरिम सहाय्य देण्यासाठी संबंधित शासनाकडे किंवा प्राधिकरणाकडे शिफारस करेल. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, की मानवी हक्काच्या पोलिसाच्या कस्टडीमध्ये पोलिसांनी एखाद्या आरोपीला पकडलं आणि पोलिसाच्या कस्टडीमध्ये पोलिसाच्या मारहाणीमध्ये एखाद्या आरोपीचा मृत्यू झाला. आणि हे प्रकरण मानवी हक्क आयोगाकडे गेलेलं आहे, की ताबेदारातील इस्मांचा मृत्यू आहे, पोलीस कस्टडीतील मृत्यू आहे. या संबंधाने त्या ठिकाणी गेलं, तर मानवी हक्क आयोग अशा व्यक्तीच्या कुटुंबियाला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला त्या संबंधाने नुकसान भरपाई देण्याचा किंवा आर्थिक भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करतील, असं या कलमाची तरतूद या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आलं लक्षात? किंवा त्या प्राधिकरणाकडे शिफारस करेल. आता याच कलमाच्या पोटकलम 4 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे, की खंड 5 च्या उपबाबींना अधीन राहून विनंती अर्जदाराला किंवा त्याच्या प्रतिनिधीला चौकशी अहवालाची प्रत पुरवली जाईल. म्हणजे याचा अर्थ काय, की जर तुम्ही एखादी तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीवरती जो काही निर्णय झालेला आहे, त्या निर्णयाच्या संबंधाने जर तुम्ही मागितला की तो निर्णय तर किंवा ती कुठला अहवाल मागितला तर तो तुम्हाला या खंड 5 च्या उपनिधींना अधीन राहून विनंती अर्जदाराला, त्याच्या प्रतिनिधीला किंवा त्याच्या व्यक्तीला ती सगळ्या प्रती देण्यात येतील, असं या कलमाची तरतूद त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता या कलम पोट 5 मध्ये मानवी हक्क संरक्षण अधिनियम या कलमातील आपण कलम 17 मधील 18 मधील पोट कलम 5 पाहत आहोत. या पोट कलम 5 मध्ये अशी तरतूद केलेली आहे, की आयोग आपल्या चौकशीमध्ये चौकशी अहवालाची प्रत त्याच्या शिफारशीसह संबंधित शासनाकडे किंवा प्राधिकरणाकडे पाठविल आणि संबंधित शासन किंवा प्राधिकरण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा आयोग परवानगी देईल तेवढ्या वाढीव कालावधीमध्ये अहवालावरील आपला सेरा त्यावर घेतलेल्या कारवाईसह किंवा घेवायाच्यासाठी प्रस्तावित केलेल्या कारवाईसह आयोगाकडे सादर करतील. म्हणजे याचा अर्थ जर राज्य शासनाकडे आयोगाने एखाद्या गोष्टीची शिफारस केली, तर त्या शिफारसी ह्या 1 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावरती राज्य शासनाने त्या शिफारशीवरती निर्णय घ्यायचा आहे. मात्र त्याच्यावरती मग जर राज्य शासनाला काही कालावधी आणखी वाढीव पाहिजे असेल, तर तो मानवी हक्क आयोगाच्या परवानगीने वाढीव शेरा मारून त्या संबंधीच्या उपाययोजनेसंबंधाने वाढीव कालावधी आयोग राज्य शासनाला देईल, असं हे कलम सूचित करत आहे किंवा असं त्या कलमामधली माहिती त्याच्यामध्ये आहे. आता आपण याच्यामधलं पोट कलम 6 हे बघूयात. या पोट कलम 6 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर आयोग संबंधित शासनाच्या किंवा प्राधिकरणाच्या जर काही बाबी असल्यास भाष्य आणि आयोगाच्या शिफारशी संबंधी शासनाने किंवा प्राधिकरणाने घेतलेल्या कोणत्याही घेवायासाठी प्रस्तावित केलेल्या कारवाईला आपला चौकशी अहवाल प्रसिद्ध करेल. म्हणजे आयोगाने आतापर्यंत केलेले संपूर्ण काही चौकशी अहवाल आहे, जी कारवाई आहे,
हे जे काही निर्णय आहेत, जे सगळे झालेले निर्णय, हे सगळे निर्णय हे प्रकाशित करेल. घेतलेले भाष्य आहेत किंवा घेतलेले निधी आहेत, घेतलेले शिफारशी आहेत, हे सगळे शिफारशी तो स्वतः चौकशी अहवाल प्रसिद्ध करतील, हे या कलमानी सांगण्यात आलेलं आहे. आता काही या कलमामध्ये आपण या ठिकाणी आयोगाच्या संबंधाने चौकशीची जी कार्यपद्धती आहे आयोगाची, या संबंधीची ही माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता मात्र याच्यामध्ये मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून जी मानवी हक्कांचं उल्लंघन एक्झॅक्टली कुठं केलं जातं, तर बहुतांशी दिशाने जी शस्त्र दिलं आहेत, ज्या तपास यंत्रणा आहेत किंवा जी कायद्याची अंमलबजावणी करणारी किंवा शस्त्र दलाच्या संबंधाने मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचं व्हायलेशन होतं असा आरोप मोठ्या प्रमाणावर केला जातो. तर या शस्त्र दलाच्या संबंधाने मानवी हक्क आयोगाच्या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी ही कलम 19 प्रमाणे याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. या तरतुदी कशा आहेत हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधल्या कलम 19 मध्ये शस्त्र दलाच्या संबंधीतील कार्यपद्धती मानवी हक्क आयोग काय राबवेल या संबंधाची तरतूद आहे. आणि याच्यामध्ये 19(1) मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की या अधिनियमाच्या काही अंतर्भूत केले असले तरीही शस्त्र दलाच्या सदस्यांनी मानवी हक्कांच्या उल्लंघन केल्याच्या तक्रारीबाबत कारवाई करताना आयोग पुढील कार्यपद्धती स्वीकारेल असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ती त्यातल्यामधली काय कार्यपद्धती आहे, तो स्वतःहून किंवा विनंती अर्ज केल्यावर केंद्र सरकारकडून अहवाल मिळण्याची मागणी करेल. म्हणजे सो मोठो ॲक्शन पण घेईल. म्हणजे जर त्याला असं वाटलं की एखाद्या शस्त्र दलाकडनं बेछूट गोळीबार झालेला आहे, निर्दोष नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, तर त्या मृत्यूच्या संबंधाने केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं स्वतःहून त्या तक्रारीची दखल घेऊन त्याचा अहवाल राज्य शासनाकडनं मागवू शकेल. त्याचा अहवाल मागवण्याचा अधिकार या राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोगाला शस्त्र दलाच्या संबंधातून देण्यात आलेला आहे. ओके. आता याच्यात मधलं पोट कलम ख मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे, तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो एकतर तक्रारीबाबत कारवाई करणार नाही किंवा यथास्थित आपल्या शिफारशी शासनाकडे पाठवेल. जर एखाद्या समज की एखाद्या घटनेचा अहवाल त्यांनी मागवला, अहवाल मागवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की शस्त्र दलाच्या वतीने काय झालेलं आहे किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि त्या संबंधाने राज्य शासनाकडे काय शिफारशी पाठवायच्यात का किंवा तो अहवालच आपल्याला बंद करायची, ती तक्रारच बंद करायची, हा निर्णय स्वतःहून आयोग घेईल किंवा तशा शिफारशी राज्य शासन केंद्र शासनाकडे हा आयोग पाठवेल. ही अशी तरतूद या कलमाने या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये पोट कलम 2 मध्ये असं नमूद केलेलं आहे की केंद्र सरकार आयोगाला 3 महिन्याच्या आतमध्ये किंवा आयोगाच्या परवानगी देईल तेवढ्या वाढीव कालावधीमध्ये शिफारशीवर केलेल्या कारवाईबाबत कळवी. जर आयोगाने राज्य शासनाकडे, केंद्र शासनाकडे एखाद्या तक्रारीच्या, तुमच्या तक्रारीच्या निमित्तानं शिफारस केली, सपोज तुम्ही असं केलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार दाखल केलेली होती, पण मात्र पोलीस स्टेशनवाल्या त्या अधिकाऱ्यांनी तुमची तक्रार लिहून घेतली नाही, त्याचं काहीतरी तडजोड करून ते प्रकरण मिटवलं आणि तुमच्या मूलभूत मानवी हक्कांचं व्हायलेशन केलंय, अशा स्वरूपाची तक्रार तुम्ही मानवी हक्क आयोगाकडे दाखल केली. मानवी हक्क आयोगाने त्याची चौकशी केली. त्याच्यामध्ये त्याला मानवी हक्क आयोगाच्या निमित्तानं त्या अधिकाऱ्याचा दोष त्याचा निष्पन्न झाला. मग अशा वेळेस मानवी हक्क आयोग या अधिकाऱ्यावरती काय कारवाई करायची आहे या संबंधीच्या शिफारशी राज्य शासनाकडे करेल किंवा केंद्र सरकारकडे करेल. मग या शिफारशीवरती केलेल्या ज्या कारवाई आहे किंवा ही कारवाई संबंधी राज्य शासन आणि केंद्र शासन हे 3 महिन्याच्या आतमध्ये आयोगाला कळवेल की काय कारवाई झालेली आहे किंवा त्या शिफारशीवरती काय कारवाई करण्यात आलेली आहे. याच पद्धतीनं शस्त्र दलाच्या वतीनं एखाद्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतची घटना घडलेली आहे आणि या आयोगाने सो मोठो स्वतःहून याची दखल घेतलेली आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला अनेक माध्यमातून बातम्या मिळालेल्या पाहायला मिळतात की मानवी हक्क आयोगाने सो मोठो दखल घेतली. तर अशा सो मोठो दखल घेतलेल्या प्रकरणामध्ये केंद्र आणि राज्य शासनाकडनं ज्या अहवाल आलेला आहे, या अहवालाचा अभ्यास करून त्या संबंधीच्या उपाययोजना करण्यासंबंधी आयोग जर केंद्र आणि राज्य शासनाकडे शिफारशी करतो, त्यावेळेस त्या शिफारशीवरती किती दिवसात कारवाई केंद्र आणि राज्य शासनाकडनं केली पाहिजे या संबंधाची ही तरतूद या कायद्या कलमाप्रमाणे आपल्याला
या ठिकाणी केलेली दिसून येत आहे. ओके. आता याचबरोबरती या पोट कलम 4 मध्ये काय नमूद केलेलं आहे, तर पोट कलम 4 मध्ये असं नमूद केलेलं आहे, की पोट कलम 3 अन्वये प्रसिद्ध केलेल्या अहवालाची प्रत विनंती अर्जदाराला किंवा त्याच्या प्रतिनिधीला पुरवी. म्हणजेच तुमच्या तक्रारीवरती राज्य शासनाकडे काय अहवाल पाठवलेला आहे किंवा काय शिफारस केलेल्या आहेत, या संबंधीची जी काही शिफारस असेल, तर ती शिफारसीची प्रत तुम्ही जर मानवी हक्क आयोगाला विनंती केली, तर त्या दृष्टिकोनातून मानवी हक्क आयोग तुम्हाला ती तक्रार व त्याची प्रत तुम्हाला नक्की देईल. हे कलमातल्या पोटकलम 4 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता आपण मानवी हक्क आयोगाच्या कलम 20 याची तरतूद पाहणार आहोत. याच्यामध्ये कलम 20(1) मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे, की आयोग केंद्र सरकारला आणि संबंधित राज्य शासनाला वार्षिक अहवाल सादर करण्याचे व वार्षिक करील आणि कोणतेही बाब वार्षिक अहवाल सादर करतील, लांबणीवर टाकण्यात येऊ नये असे इतक्या विशेष अहवाल तातडीचे किंवा महत्वाचे आहे असे आयोगास वाटले असेल, तर अशा कोणत्याही संबंधातील विशेष अहवाल आयोग कोणत्याही वेळी सादर करू शकेल. या संबंधाची तरतूद आहे. याच्यामध्ये पोट कलम 2 मध्ये काय तरतूद आहे? केंद्र सरकार आणि यथास्थित राज्य शासन आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल आयोगाच्या शिफारशीनुसार घेतलेले किंवा घ्यावयाचे प्रस्तावित केलेले कार्यवाहीचे ज्ञापन आणि आदेश किंवा शिफारशी अधिकृत केलेल्या बाबतच्या कारणासह अनुक्रमे संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर किंवा यथास्थित राज्य विधिमंडळाच्या सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करेल. याचाच अर्थ मानवी हक्क आयोगाने ज्या शिफारसी केलेल्या आहेत, या शिफारसी संबंधाने त्या राज्य शासनाने किंवा केंद्र सरकारने त्या शिफारसी ह्या विधिमंडळाच्या समोर किंवा संसदेसमोर त्याचा कार्य अहवाल, त्याच्या स्वीकारलेल्या शिफारसी आणि नाकारलेल्या शिफारसी या दोन्हीचा कार्य अहवाल हे संसद आणि विधिमंडळ हे राज्य शासन आणि केंद्र सरकार हे दोघंही अहवाल जो वार्षिक अहवाल आहे तो अहवाल विधिमंडळाच्या पटलावरती मांडला जाईल, असं या कलमानी तरतुदीमध्ये केलेलं आहे किंवा या कलमामध्ये तरतूद केलेली आहे. याचा अर्थ मानवी हक्क आयोगाने ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत, या शिफारशी हे राज्य शासनाने त्याच्यावरती घेतलेले निर्णय, त्याच्या स्वीकारलेल्या शिफारशी किंवा नाकारलेल्या शिफारशी त्या का नाकारलेले या कारणासहित हे विधिमंडळाच्या पटलावरती किंवा संसदेच्या पटलावरती ठेवण्यात येईल, त्याच्यावर चर्चा होईल, तो अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असं या कलमामध्ये स्पष्टपणे तरतूद केलेली आहे. आता मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993चं कलम आपण प्रकरण 5 मध्ये जाऊ पाहूयात. या 5 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर राज्य मानवी हक्क आयोग कशा पद्धतीने गठीत होतो, किंवा राज्य मानवी हक्क आयोगाची कार्यप्रणालीच्या संबंधाने त्या तरतुदीच्या संबंधाने या प्रकरणामध्ये कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आतापर्यंत आपण केंद्र आणि राज्य शासनाच्या दोन्ही संबंधाने पाहत होतो, मात्र या प्रकरणामध्ये राज्य मानवी हक्क आयोगाच्या संबंधाने काही तरतुदी या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. या तरतुदीच्या संबंधाने आपण माहिती पाहूयात. ती माहिती अशी सांगते, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993चं कलम 21(1) हे असं सांगतं, की राज्य शासन राज्यांचे नाव म्हणजे ज्या ज्या राज्यांचं असेल ते त्यात मानवी हक्क आयोग म्हणून राज्य मानवी हक्क आयोगाला ओळखला जाणारा एक निकाय म्हणजे एक संघटन किंवा एक आयोग ज्याला म्हणतो आपण, तो या प्रकरणान्वये राज्य आयोगाला प्रदान करण्यास असलेल्या अधिकाराच्या आयोगाची घडण किंवा वापर करण्यासाठी आणि त्याला नेमून देण्यात आलेली कार्य पार पाडण्यासाठी गठीत करेल. जसं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं गठन झालेलं आहे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी राज्य मानवी हक्क आयोग गठन करण्यात येईल किंवा राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना त्या ते राज्य करेल. पण ते राज्याची स्थापना करत असताना मानवी हक्क आयोगाचं गठन झाल्यानंतर त्या मानवी हक्क आयोगाचे नियुक्ती कशी केली जाईल किंवा त्याची नियुक्ती कुणाची केली जाईल, त्याचे सदस्य म्हणून कोण राहील, याच्यातील तरतुदी त्याच्यामध्ये करून देण्यात आलेल्या आहेत. तर त्या तरतुदी अशा आहेत, की राज्य मानवी हक्क आयोगाचे सभा अध्यक्ष म्हणजे मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतील, तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असलेल्या पदावरनं असलेला व्यक्ती, निवृत्त झालेला असेल किंवा असलेला व्यक्ती हा
राज्य मानवी हक्क आयोगाचा अध्यक्ष असतील. त्याचबरोबर ती एक सदस्य जो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता किंवा आहे, म्हणजेच निवृत्त झालेला एक उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा सध्या पदावर असणारा न्यायाधीश हा राज्य मानवी हक्क आयोगाचा सदस्य असेल. त्याचबरोबर ती मानवी हक्क संबंधातील प्रकरणातील ज्ञान असलेला किंवा व्यावहारिक अनुभव असलेला एखादा मानवी हक्काच्या संबंधित तज्ञ व्यक्ती हा मानवी हक्क राज्य मानवी हक्क आयोगाचा 2 व्यक्ती हे त्याचे सदस्य असतील. जसं आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं पाहिलेलं आहे रचना, अगदी तशीच रचना आपल्याला या ठिकाणी दिसते. फक्त तिथं उच्च न्यायालयाच्या संबंधाने होतं, इथं राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आता इथं उच्च न्यायालयाच्या संबंधातून आहे. त्याच पद्धतीने इथं आहे. मग याचबरोबर ती याचे अन्य सदस्य कोण असतील, तर या आयोगाला एक सचिव असेल, असा जो म्हणजेच राज्याचा सचिव असेल, सचिव दर्जाचा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव म्हणून काम पाहिल. राज्याचा सचिव दर्जाचा व्यक्ती हा राज्य मानवी हक्क आयोगाचा सचिव असेल आणि तो राज्य मानवी हक्क आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्याच्याकडे प्रस्तावित असणारे तर त्याच्या कायद्याप्रमाणे तरतूद करून दिलेले कार्य पार पाडण्यासाठी राज्य शासन सचिव दर्जाचा व्यक्तीची नियुक्ती त्या ठिकाणी करेल. म्हणून आताचे जे आपले तुकाराम मुंडे हे राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य दिसतात, सचिव दिसतात ना, ती अशीच नियुक्ती याच्यातून आपल्याला करण्यात आलेली राज्य शासनाने हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ओके. आता त्याचबरोबर ते पुढे असं लिहिलेलं आहे की राज्य शासन अधिसूचनेद्वारे विधिनिर्देश करील अशा ठिकाणी राज्य आयोगाचे मुख्य कार्यालय असेल. तसं आपल्या राज्य शासनाने या राज्य मानवी हक्काचं आयोगाचं मुख्य कार्यालय कुठे असेल हे निश्चित केलेलं आहे. ते मुंबई या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्याचं राज्य शासनाचं राज्य मानवी हक्क आयोगाचं कार्यालय आपल्याला स्थापन झालेलं दिसून येतं या कायद्याप्रमाणे. ओके. आता याच्यामधलं कलम 5 असं सांगतं की राज्य आयोग फक्त संविधानाच्या अनुसूचीमधील सूची 2 व सूची 3 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही नोंदीच्या संदर्भातील असतील अशा बाबीच्या संबंधात मानवी हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करेल. परंतु जर अशा बाबतीत आयोगाने किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने गठीत केलेल्या इतर कोणत्याही आयोगाने अधीन राहून चौकशी केली असेल तर राज्य आयोग त्या बाबतीत चौकशी करणार नाही. आले लक्षात? परंतु पुढे असं म्हटलेले परंतु आणखी एक असे की जम्मू काश्मीर आणि मानवी हक्क आयोगाच्या संबंधात हे पोटकलम जणू काही संविधानाच्या 7व्या अनुसूचीमधील सूची 2 आणि सूची 3 मध्ये नमूद केलेल्या या मंजुरी ऐवजी अन्य व जम्मू काश्मीर राज्याला लागू असल्याप्रमाणे संविधानाच्या 7व्या अनुसूचीमधील 3 मध्ये नमूद केलेल्या व ज्या संबंधाला त्या राज्याच्या विधिमंडळाने कायदे करण्याचा अधिकार आहे अशा दाखल केलेल्या असल्याप्रमाणे प्रभावी राहील. आता मला वाटतं की हा भाग राहणार नाही कारण आपल्याकडं जम्मू काश्मीरचा जो 370 कलम जो विशेष अधिकार राज्याला देण्यात आलेलं होतं ते आता हटवण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये एकच कायदा असेल तर आता इथून पुढे मला वाटतं याची काही आवश्यकता त्या ठिकाणी या कलमाची पडणार नाही आणि हे कलम जसं इतर राज्याला लागू आहे तसं जम्मू काश्मीर राज्याला पण त्याच पद्धतीने लागू होणार आहे. गाईज या ठिकाणी आतापर्यंत आपण मानवी हक्क आयोगाच्या कलम 21% तरतुदी पाहत आलेलो आहोत. राज्य मानवी हक्क आयोगाची रचना आणि त्या संबंधाची असणारी तरतूद याबद्दलची माहिती घेत आलेलो आहोत. आता आपल्याकडे केवळ आणि केवळ या भागातले केवळ 6 मिनिट राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं की कायद्याचा अभ्यास बघत असताना थोडं किचकट भाग झाला की मेंदूवरती थोडासा ताण येतो आणि मग हे सगळं काय चाललेलं आहे बडबड 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 कितपत ऐकायची त्यापेक्षा थोडंसं बंद करावं अशी मानसिकता होऊन जाते. तर मला असं वाटतं की आपण आता या कलमापर्यंत ठीक आहे. उद्या आपण राहिलेले पुढचे कलम घेऊ आणि आता आपण काही या भागाविषयीची असणारी काही गोष्टी काय कुणाला समजले नसेल अशा दृष्टिकोनातून चर्चा करूया आणि हा भाग आपण इथं संपूयात. यस गोडके सर बोला. आपण आपला मागच्या विषय झाला की मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून ज्यांनी काल
त्यांचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे त्यांना परत शासकीय यंत्रणेमध्ये सहभाग घेता येणार नाही असा आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. बरोबर. त्याच्याबद्दल मला काही समजलं नाही की त्यांना इतर शासकीय कार्यक्रमात का भाग घेता येणार. शासकीय सर, सेवेत आमचा फोटो अपात्र कधी ठरतील असं म्हटलेलं आहे तिथे. शासकीय कार्यक्रमात भाग घेता येणार नाही सर, तुम्ही असं नाही. दिसला नाही तर त्यांना शासकीय सेवेत अपात्र ठरवण्यात येईल. एक एक्झाम्पल सांगतो की एक सपोज हॅलो 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 कुणाचा आवाज आणखी कुणाला काय प्रश्न आहे हॅलो? का त्याबाबतीत? असलम शेख तुमचा माईक थोडा बंद केला तर बरं होईल. हॅलो माईक बंद ठेवा. असलम सर, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टी तुमच्या फोनवरती बोलत असता तेव्हा माईक बंद ठेवा. इतरांना त्रास होणार नाही याची आपण थोडी काळजी घ्यावी. गोडके सर या संबंधाने माहिती सांगताना सांगतो की आपल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरनं निवृत्त झालेला इसम किंवा न्यायाधीश राहिलेला व्यक्ती हा राज्याचा त्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून सभाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल. अशा व्यक्तीला या पदावर राहिल्यानंतर त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेत पुन्हा त्यांना सामावून घेता येणार नाही ही ती तरतूद आहे. म्हणजे शासनाच्या सेवेत नोकर म्हणून किंवा त्यांची नियुक्ती म्हणून कुठल्याही भागामध्ये त्यांची नियुक्ती करता येणार नाही. ह्या कायद्यामधली तरतूद आहे. शासकीय कार्यक्रमात भाग घेता येतो पण शासकीय सेवेत प्रवेश करता येत नाही. त्यांनी इतर शासकीय कुठल्याही सेवेत सहभाग घ्यायचाच नाही. बरोबर ना. सेवेमध्ये भाग घेता येणार नाही. कुठल्याही सेवेमध्ये भाग घेता येणार नाही. तसं मला वाटतं तसं काही बंधन असायची गरज नाही कारण त्यांनी जर न्यायाधीश म्हणून काम केलंय इतर क्षेत्र सुद्धा त्यांना खुली राहिली पाहिजेत ना. जर असं झालं तर आता मग जर तुम्हाला तसं वाटत होतं तर मग आपल्या देशाचे माजी न्यायाधीश आपलं सरन्यायाधीश गोगोई साहेब ज्यावेळेस राज्यसभेचे सदस्य झाले तर त्यांच्यावरती टीका टिप्पणी का करण्यात आली मग? म्हणजे याचा अर्थ काहीतरी पक्षपात त्या ठिकाणी होतो न्याय व्यवस्थेतल्या व्यक्तीच्या संदर्भातनं आणि म्हणून ती टीका टिप्पणी होते. यामुळे ती कायद्यातल्या तरतुदी आहेत या साहेब. ओके 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 ठीक आहे ओके बरोबर. ह्या कायद्यात त्या कायदे मंडळाने याच्या संबंधाने काही विचार केला असेल की नाही? आणखी कुणाच्या काही शंका असतील डॉक्टर साहेब आपलं काय म्हणणं असेल तर डॉक्टर साहेब जरा बोललं तर बरं होईल. डॉक्टर साहेब आपल्याला काय मत मांडायचं असेल तर आपलं स्वागत आहे. माईक चालू करून बोला. माईक बंद आहे सर. डॉक्टर साहेब नमस्ते सर. नमस्ते सर. हा मानवी आयोगाचं मुंबईला कार्यालय आहे महाराष्ट्रातलं. तसं देशातलं कार्यालय कुठं आहे? दिल्लीच्या दिल्लीमध्ये ठिकाणी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं कार्यालय आहे. थँक्यू सर. आणखी कोणाचे काय प्रश्न आहेत का? हॅलो हा असलम सर बोला. अहो सर तुम्ही मला दिसना मगाशी तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही मला दिसना ऑनलाईन. बर माईक ते मला म्हणायचंय. हा बोला असलम सर माईक बंद ठेवा. हा हो सर. हॅलो सर. हा बोला प्रशांत बोला. सर मला एक विचारायचंय मानवी आयोग हा याला जे गोपनीय संस्था असतात सरकारी त्यांच्याकडून माहिती मागवता येते का एखाद्या विषयाची? गुप्त वार्ता असतात ना शाखा त्यांच्याकडून. मानवी हक्क आयोग शासनाच्या अन्वेषण करत असणाऱ्या कुठल्याही यंत्रणेकडनं अहवाल मागवू शकतो, त्याची तपासणी करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती शिफारशी करू शकतो. कुठल्याही तपास यंत्रणेकडनं देशाच्या राष्ट्रीय पातळीवरती जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग देशाच्या कुठल्याही तपास यंत्रणेकडनं त्या संबंधीचा अहवाल मागवू शकतो. त्या पद्धतीने राज्य मानवी हक्क आयोग राज्याच्या कुठल्याही तपास यंत्रणेकडनं चौकशी अहवाल मागवू शकतो, त्याच्या अहवालाची शिफारशी करू शकतो. ओके.
आणखी कोणाची काही शंका आहेत? गाईज 1 मिनिटाचं राहिलंय. मला वाटतं की पुढच्या भागामध्ये सामील व्हायचंय का कोणाला? ते पुढचा भाग आपल्याला घ्यायचा, कंटिन्यू करायचा आहे का? सगळ्यांची परवानगी असेल तर, नसेल तर मग आपण या प्रशिक्षणामध्ये येऊया. उद्या उद्या सर. ओके, ठीक आहे. उद्या सर, उद्या. काही हरकत नाही. गाईज आपण सर्वजण तब्येत बी बरोबर नाही आमची. काही हरकत नाही. आपण सर्वजण मानवी हक्क संरक्षण कार्यशाळेमध्ये खऱ्या अर्थानं मानवी हक्क समजून घेत आहात आणि खऱ्या अर्थानं मानवी हक्क समजून घेत असताना अनेक अडचणीला तोंड देऊन या मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून मानवतेला माणूस म्हणून जगण्याच्या या ज्या काही प्रक्रिया आहेत आणि त्याचे कायदेशीर संरक्षण आहे या संबंधाने समजून घेऊन समाज उपयोगी कार्यामध्ये याचा अंमल करणार आहात आणि या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहात. या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी आहात. या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन